नमस्कार. तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की पावसाळ्यात सांधेदुखी जॉइंट पेन का वाढते. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. पावसाळा सुरू झाला की अनेक लोकांना जुनी सांधेदुखी परत जाणवते किंवा नवीन सांधेदुखी सुरू होते. यामागची वैज्ञानिक कारणे काय आहेत ते पाहूया. पावसाळ्यातील थंड, दमट आणि बदलणारे हवामान आपल्या सांध्यांवर कसा परिणाम करते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला सांधेदुखी वाढण्यामागची कारणे समजावून सांगणे आणि ती कमी करण्यासाठी सोपे उपाय सुचवणे हा आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे 3 मोठे वातावरणातील बदल सांधेदुखीला कारणीभूत ठरतात. वातावरणातील दाब, थंडी आणि दमटपणा. पावसाळ्यामध्ये वातावरणातील दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतो. हा दाब कमी झाल्यामुळे तुमच्या सांध्यांवर काय परिणाम होतो ते पाहू. कमी झालेल्या दाबामुळे सांध्यांच्या आत द्रव, सिनोव्हियल फ्लुइड आणि ऊती टिश्यूज किंचित फुगतात, ज्यामुळे सांध्यांवर ताण येतो आणि वेदना वाढतात. पावसाळ्यात तापमान कमी होते आणि थंडी वाढते. थंडीचा सांध्यांच्या लवचिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. थंडीमुळे स्नायू, मसल्स आणि सांधे आखडतात, म्हणजेच त्यांची लवचिकता कमी होते. यामुळे सांधे हलवताना वेदना जाणवतात. थंड हवामानात शरीरातील रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स आकुंचन पावतात, ज्यामुळे सांध्यांकडे रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे वेदना आणि जळजळ, इन्फ्लामेशन वाढू शकते. पावसाळ्यातील दमटपणा, ह्युमिडिटी देखील सांधेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतो. सांधेदुखी असलेल्या लोकांना दमट हवामानात अधिक त्रास होतो. काही संशोधनानुसार दमट हवामानामुळे शरीरात द्रव, फ्लुइड जमा होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज येऊन वेदना तीव्र होतात. केवळ हवामानातील बदलच नाही, तर इतर काही गोष्टींमुळे देखील पावसाळ्यात सांधेदुखी वाढू शकते. आता आपण पाहूया की पावसाळ्यात सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही कोणते सोपे उपाय करू शकता. तुमचे सांधे गरम ठेवण्यासाठी गरम आणि आरामदायक कपडे घाला. विशेषतः वेदना होत असलेल्या सांध्यांना उबदार ठेवा. नियमितपणे हलके व्यायाम करा, जसे की स्ट्रेचिंग किंवा योगा. यामुळे स्नायू लवचिक राहतात आणि सांध्यांची हालचाल सुधारते. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. शरीराला पुरेसे पाणी, हायड्रेशन मिळाल्यास सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. जर सांधेदुखी जास्त वाढली असेल, सूज आली असेल किंवा दैनंदिन कामे करणे कठीण झाले असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसाळ्यात सांधेदुखी वाढण्यामागची कारणे समजून घेतल्यास तुम्ही योग्य उपाययोजना करून यावर नियंत्रण मिळवू शकता. पावसाळ्याचा आनंद घ्या आणि आपल्या सांध्यांची काळजी घ्या. सुरक्षित आणि निरोगी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.